तो नेहमी चांगलाच वागायचा, कोणाशी मोठ्याने बोलायचा नाही, कोणी दुखावलं तरी शांत राहायचा, मनात राग ठेवायचा नाही. देवावर विश्वास होता, माणसांवरही, पण आयुष्य ते मात्र नेहमी उलटच वागायचं. ऑफिसमध्ये मेहनत तोच करायचा, नाव मात्र दुसऱ्याच लागायचं. तो खोटं बोलायचं नाही आणि खोटं बोलणारा पुढे जायचा. रात्री एक प्रश्न सतत छळायचा त्याला, मी एवढं चांगलं वागतो तर देव माझ्याशी चांगलं का घडवत नाही. तो देवाला दोष देतच नव्हता, फक्त उत्तर हवं होतं. मनातून एकच वाक्य येत होतं, वाईट वागणाऱ्यालाच नेहमी चांगलं का मिळतं. एक दिवस खूप तुटलेला तो मंदिरात गेला, काही मागितलं नाही, फक्त बसून राहिला. समोर एक साधे बाबा बसलेले होते, डोळे खोल, शांत आवाज. ते म्हणाले, तू चांगलाच आहेस रे, म्हणून तुला थोडा वेळ थांबवलंय मी. तो गोंधळला. बाबा पुढे म्हणाले, वाईट माणसाला देव पटकन देतो, कारण त्याच्याकडून फार अपेक्षा नसतात, पण जो चांगला असतो त्याच्याकडून देवाला खूप अपेक्षा असतात. तो तुला घडवतो, फक्त सुख देत नाही. त्या क्षणी काही कळालं नाही, मन मात्र हलकं झालं, डोळे पाणावले. बाहेर पडताना लक्षात आलं, ते बाबा कुठेच नव्हते. त्या दिवशी समजलं, देव शिक्षा करत नव्हता, तो तयारी करत होता. आजही तो चांगलाच आहे, फरक फक्त एवढाच, आता तो थांबायला घाबरत नाही, कारण त्याला कळले, देव उशीर करतो पण अन्याय कधीच करत नाही. आणि ते बाबा, ते कोणी वेगळे नव्हते, ते होते अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ. तुम्हाला ही कथा आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. जय जय स्वामी समर्थ.